तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल। तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवंत ठराल। मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। श्री स्वामी समर्थ। तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा। जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही। श्री स्वामी समर्थ। देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ। तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात। ब्रह्मांड नायक। जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो। जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव। स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा। बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप हाय या जनाचा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी। आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। श्री स्वामी समर्थ। उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास। श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल। तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं। कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील। श्री स्वामी समर्थ। तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं। ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे। मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा। कर्म करता राहा, फळ मिळणारच। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका, उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देते। तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे। श्री स्वामी समर्थ। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता, अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे। श्री स्वामी समर्थ। माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय। भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा। जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरोस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात, पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्यासोबत वागेल हेही तितकेच खरे आहे. यावरची आज एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फूल सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फिरवले. दुकानदाराला सगळा माल खराब झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली.
मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे म्हणतात ना, जशाच तसे. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका. तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वतः त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यासोबत जसे वागता तसेच वागत राहा. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका. त्यामुळे मित्रांनो, आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. मित्रांनो, महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात, त्यांना आपली कायम आठवण येत असते. आपण फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळे दुःखे आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. त्यामुळे आपल्याला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मित्रांनो, मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज रूढ होते. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गगनात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे तितकंच सत्य आहे जितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, फुलवी मनांच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचे स्वप्न पहा आणि त्याचा आधारही घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो.
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडवले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको, ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघल. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा, अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम
ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल, स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा, म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांची ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल
की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ता जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1. तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2. घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3. कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4. दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5. काही व्यक्तींना दातांची नख खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6. जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7.